हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत की अपराजिताचं जे झाड असतं ते लावण्याची योग्य पद्धत कोणती। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे अपराजिताच्या झाडाच्या टिप्स अँड ट्रिक्स का। तर अपराजिताचं झाड हे वेलीच्या फॉर्ममध्ये वाढतं, क्लाइंबर्सच्या फॉर्ममध्ये ते वाढतं आणि त्याला जर का योग्य सपोर्ट किंवा त्याची मांडणी जर का व्यवस्थित नसेल तर ते दिसायला तितकं छानही दिसत नाही आणि ते वाकडं तिकडं कसंही वाढत जातं। ह्या अपराजिता झाडाचं फार महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये देखील, कारण की त्याला फार औषधं बनवण्यासाठी, खूप गोष्टी बऱ्या करण्यासाठी त्याला वापरलं जातं। त्याचबरोबर हिंदू मायथॉलॉजीनुसार भगवान विष्णूंना हे फार प्रिय असं झाड आहे आणि ज्या घरामध्ये हे झाड असतं त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कायमच नांदते असं मानलं जातं। हे वास्तुनुसारही प्रत्येक घरामध्ये हे झाड असावं असं मानलं जातं। अपराजिताला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, जसं की बटरफ्लाय पी, ब्लूबेल वाईन, नीलकंठ, एशियन पिजन विंग्स अशी बरीचशी नावं आहेत आणि अजूनही काही नावं असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये ती सांगा। चला तर मग फार वेळ न दवडता आपण बघूया की हे झाड कसं लावायचंय। चला। अपराजिताच्या बिया रुजवण्यासाठी मी एका पॉटमध्ये माती घेत आहे। इथे मी 2 पॅकेट्स भरून नर्सरीत मिळणाऱ्या मातीला घेतलं आहे। थोडं पसरवते हिला। ह्यात मी टाकणार आहे थोडंसं उगाऊ ब्रँडचं काऊ मॅन्युअल। नो ब्रँड प्रमोशन, तुम्ही कुठचंही काहीही वापरू शकता। त्यात थोडंसं बोन मिल आणि थोडंसं नीम केक पावडर। नेक्स्ट आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं वर्मी कंपोस्ट। हे सगळं अंदाजाने मी साधारण 1-1 वाटी टाकलं आहे आणि आता या गार्डनिंग टूलच्या सहाय्याने मी याला छान एकजीव करून घेते। हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव करून झाल्यानंतर आपलं मस्त असं सॉइलचं पॉट मिक्स रेडी आहे। इथे आम्ही 4 काड्या घेतल्या आहेत। ह्या मी कार्पेंटरच्या दुकानातून घेतल्या आहेत आणि या सहजरित्या कुठच्याही कार्पेंटर स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जातील। किती पातळ आहेत तुम्ही बघू शकता आणि साधारण 1.5 फूट लांब्या काड्या आहेत। ह्यातल्या 3 काड्या मी इथे वापरणार आहे आणि ह्यांना 1 बाय 1 ट्रायंग्युलर शेपमध्ये मातीमध्ये टाकत आहे। ह्या नुसत्याच वरच्यावर ठेवायच्या नाही आहेत, त्यांना छानपैकी आत खोलात टाकायचं एकदम आणि त्यांना मस्तपैकी टाईट करून घेते मी। वरून व्ह्यू दाखवते साधारण कसं दिसतंय थोडं। नेक्स्ट आता सुकलेल्या अपराजिताच्या फुलांमधून ज्या शेंगा तयार होतात त्याच्याच आतमध्ये असतात त्याच्या बिया, त्याच बिया काढून मी ह्याचं झाड लावणार आहे। हे बघा, इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवते कशी ही शेंग ओपन केल्यानंतर ह्याच्या आतमध्ये या काळ्या काळ्या बिया असतात। हे शेंगा मात्र सुकवलेल्या हव्या छानपैकी आणि ह्या बघा या बिया अशा दिसतात काढल्यानंतर। याच बिया आता मी या सॉइलमध्ये टाकत आहे। सॉइलमध्ये या बिया टाकल्यानंतर थोडंसं ह्याला वर खाली करते। ह्यानंतर मी माझ्याकडे असलेला एक दोऱ्याचा हा प्रकार घेतला आहे। याला नक्की काय म्हणतात मला खरंच माहीत नाही, पण ह्या बंडलमधला थोडासा भाग मी कापून घेतला आणि ह्याची इथे मी एक अशी गोल त्याला सराउंड करते त्या काठ्यांना आणि त्याची गाठ बांधून घेते। बघा अशा पद्धतीने करायचं आहे आणि याला छान थोडं खालपर्यंत ॲडजस्ट करायचं। थोडं अजून टाईट करून घेते मी। अशाच पद्धतीने आपण अजून थोडा दोरा कापून थोड्या अंतरावर वर ह्याला असं परत एकदा बांधून घेणार आहोत। मला हे कसं दिसतंय ह्याचा एक साईडने व्ह्यू दाखवते। हे बघा, आपल्याला असं ह्याचं स्टँड तयार करायचं। अपराजिताचं झाड हे वेलींचं असल्यामुळे हे बघा ते बिना सपोर्टचं असं दिसतं। म्हणजे या इतक्या मोठ्या वेली आहेत, कदाचित त्या कॅमेऱ्यात तेवढ्या मोठ्या दिसत नसतील, पण या कशाही उगवतात आणि मग त्या कुठच्याही डिरेक्शनने अगदी पसरतात। त्यामुळे ह्यांना एक दिशा देण्यासाठी हे असं आपण जे स्टँड बनवले ते खूप उपयोगाचं ठरतं। आता मी या मातीमध्ये थोडंसं पाणी टाकते। नेक्स्ट वॉट, साधारण 1 ते 1.5 महिन्यानंतर असं छानरित्या हिरवगार तुमचं झाड बहरतं। ह्याचा तुम्हाला मी एक लुक दाखवते ओव्हरऑल की या स्टँडमुळे हे प्रॉपरली कसं एका डिरेक्शनमध्ये व्यवस्थितरित्या मस्त उगवलेलं आहे। ते दिसायला देखील खूप सुंदर दिसतं आणि हेल्दी सॉइल मिक्समधून बघू शकता किती फुलं आलेली आहेत। त्याकडे आय गेस हे डबल पेटल अपराजिताची व्हरायटी आहे, पण खूप 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 जास्त सुंदर दिसतंय हे झाड। हे झाड लावण्याची ही करेक्ट पद्धत आहे आणि हे एकदम मस्त वाढतंय। तुम्ही याची पानं पण बघू शकता किती हिरवीगार आहेत आणि किती हेल्दी आहे हे झाड। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा। बाय बाय।